आता हे रोजच झालं आहे. सकाळी जी ऑफिसला जात असताना निर्वी घरातून सुद्धा बाय बाय करते आणि गॅलरीमधून सुद्धा असं बाय बाय चालू राहतं. त्यामुळे मी गॅलरी सकाळी उघडतच नाही, कारण सगळ्या गॅलरीतून इतका पूर्ण सोसायटीमध्ये आवाज असतो. आज होता माझा बर्थडे. रात्रीच खरं तर पेस्ट्री आणून ठेवली होती की चला रात्री आपण सेलिब्रेशन करू, पण म्हटलं खूप झोप येईल, निर्वी सुद्धा उठेल, त्यामुळे आम्ही काही केलं नाही. मग सकाळी ती एन्जॉय केली. आणि कोणाचाही बर्थडे असला तरी पण तेव्हा बर्थडे निर्वीचाच असतो, कारण केक कटिंग तिला करायचं असतं. आणि जे अपेक्षित नव्हतं असं सरप्राईज मला मिळालं की मी हे कधीच अपेक्षितच केलं नव्हतं त्यांच्याकडनं. आणि माणसांचं असं असतंच की त्यांना हे असं सरप्राईज नेमकं काय द्यायचं, गिफ्ट काय द्यायचं हे कळत नाही. आणि माझा नवरा सुद्धा असाच आहे बरं का. त्यानंतर मला खूप खुशी झाली. तुम्ही माझी जी खुशी आहे ती चेहऱ्यावरून कळू शकतं. त्यानंतर निर्वीच्या फ्रेंड्सना थोडंसं बोलवलं आणि त्यानंतर आम्ही छान असा केक वगैरे कट केला. आणि बघता बघता 29 वर्ष पूर्ण झालेत आणि छान डे गेला, मस्त पॉझिटिव्ह डे गेला. त्यानंतर सेलिब्रेशन वगैरे केलं आणि मग ड्रेस वगैरे चेंज करून आम्ही निघालो बाहेर जेवणासाठी. कारण बर्थडे म्हटलं, ॲनिव्हर्सरी म्हटलं तर हे तर मॅन्डेटरी असतं की बाहेर जेवायला जायचं. त्यामुळे यांचा ॲम्बिशन खूप छान होता. त्यामुळे म्हटलं चला थोडेसे फोटोशूट वगैरे करूयात. आणि आज बर्थडे होता त्यामुळे नवरा पण अशी ट्रीटमेंट देत होता मला की चल आज तुझे व्हिडिओसुद्धा काढतो, फोटो काढतो, जे की एरवी कधीच होत नाही. त्यानंतर निर्वी छान अशी बसली होती. स्टार्टरमध्ये माझं फेवरेट पनीर क्रिस्पी मागवलं आणि त्यातच पूर्ण फुल होऊन गेलं. मग यांच्यासाठी बिर्याणी मागवली, छान पान वगैरे खाल्लं आणि खूप दिवसांनी पान खाल्लं, त्यामुळे खूप जबरदस्त वाटलं आणि खरंच बर्थडे खूप छान झाला.